अधिक मास महात्म्य अध्याय 15 श्री गणेशाय नमः। जय जय जी सद्गुरुनाथा अरूप रूपा गुणातीता, तुमच्या चरणी माझा माता नमन समर्था तुम्हा ते। तव कृपेची नौका थोर उतरशी जडमूड पामर, तेथे मी एक अर्भक किंकर उतरी पा दयाळुवा। भाविक भोळे अज्ञान जन परपराते, नेशी तया लागून तरी मी एक अभाविक अज्ञान ठेविता दूषण समर्था। मी तवनेने जपतप साधन काही, मतिमंद आळशी सदा सर्वदाही। पिढीलो असे प्रपंचाचे ठाई, तोडवी आई माऊलिये। व्यर्थ विचिले वयसा, हे धवा काळ घालील फासा। नाही क्षणाचा भरवसा, नसे दिवसा अंतरी। संचय नसे धनासी काही, करावी दानव्रते काही। हे तू जानसी सर्व ही हृदयगत माझे कृपाळा। असो आता हा स्तुतिवाद, परिसा कथानुसंवाद। मागिले अध्यायी विशद, द्वादशी महिमा वर्णिला। तुची आता पुरतपूर्ती, परिसौ श्रुती अंप्रती। जेने अंगी बाणे विरक्ती, धर्मरीती ठसावे पये। जैसा कोणी एक कीर्तनी जात, तो दुजिया ते भावार्थ सांगत। मग तयाचा बैसे हेत, जाय नित्य कीर्तनी। तैशीच ही गोष्ट असे, ऐकता परमजीव संतोषे। भावार्थे प्रचिता अनायसे, कळो येई आचरलिया। स्मरणार्थी कीर्तनाद्यत्र पार प्रार प्रोक्ती पदम व्यव्यम। श्रीराज बाल घातित यती विश्वास घातकः। श्री बाळ अथवा प्रौढ किंवा ज्ञान जडमूड, पापी असली द्वाड ऐकता सदृढ उद्धरे। पूर्वी पंच महापापे घडली, ती काय आपण स्मरती ये वेगळी। काय झाले कवने काळी, ही नवाळी सांगावे। या लागी पूर्व पापाचा क्षय व्हावा, म्हणून कथा भाग ऐकावा। तदनुसारीची दान धर्म करावा, सुटका करावी नरदेहाची। इतर असती जन्मयाती, परिते ते न घडे धर्मरीती। या लागे हातो हाती श्रीपती, यथानी गुंती भजावे। म्हणून ऐकी जे सादर, कथा लागव परमापार। मल महात्म्य अति सुंदर, लक्ष्मी नारायण संवाद। सूर्यवंशी श्रीरामचंद्र आचार्य, द्वादशी पर्व थोर। साधवा विधी प्रकार, यथानी गुती संवादी। अवतार पुरुष तो दाशरथी, सहकुळ निर्दाळीला लंकापती। कुंभकर्णादी बळ कीर्ती, निवटिले पराक्रमे। परी त्या कुंभकर्णाची स्नुषा, कुंभाची यवशा। शतमुखी रावणाची पियुषा, कन्या जाना प्रतिपात्र। ती येते असे एक सूत, नामे पुढरीक विख्यात। लंकेशाची होता वाताहत, गेली धावत पितयापय। करोनिया साष्टांगन मन, निवेदिले सकळ वर्तमान। येरू ऐकता खेद खिन्न, म्हणे मूर्ख रावण केवढा। आम्हा कळोनी दिता मात, केला सकळ कुळाचा घात। मी तव एक क्षणात रघुनाथ, सेने सहित ग्रासितो। परी होणार ते न चुके सर्वता, होऊन गेले ते झाले आता। संप्रत लंकाधिपतत्वता, बिभीषण केला श्रीरामे। तरी तया बिभीषणाची वार्ता, मी जाऊन पाहिन आता। दवडून या आपल्या नाता, आपण स्वस्तता राज्यभोगी। ऐसे बोलून या वचन, हंकारिले सकळ सैन्य। घाव निशाने घालून केले धावणे लंकेवरी। निशी माझे एकाएकी समग्र, येऊन वेढिले लंका नगर। कळला बिभीषणा समाचार, तोही सत्वर बाहेर निघे। दोन्ही सैन्य झाला मेळू, गाही उठिला हलकळोळू। परी दळे बळे प्रबळू आहे, शतमुखी तो। बिभीषणा ते पराभविले, लंके बाहेर घातले। पुंडरीका ते राज्य स्थापिले, गंतव्य केले माघारी। ती तुके कृत्य करून देख, परतला तो शतमुख। एरीकडे तो भक्त नायक, विचार करी निजमनी। म्हणे आता कवन उपाय करावा, हानी झाली माझी या गौरवा। टीव्ही मुख दाखवावे राघवा, कीर्ती सर्व जगात। परी होणार ते होऊन गेले, राज्य बुडिली याचे दुःख आगळे। जगा माझे तोंड काळे झाले, सर्वा परी माझे। आता होणार ते सुखे हो का, शरण जावे श्री रघुनायका। जेने दिदली हे लंका, करुणी विवेका निघाला। काही सेवका आणि प्रधान, घेऊन निघाला विभीषण। तोरे पावला अयोध्या पट्टन, रघुनंदन जेथे असे। दंड प्राय लोकटांगण, करुणी नमिला रघुनंदन। रामे दिदले आलिंगन, परम भक्त जानोनी। स्वागत कुसोनी परस्परे, सनिध्य बैसविला आदरे। मुखारविंदा पाहता रघुवीरे, तव वेद नेंदू कोमाईला। म्हणे विभीषणा प्राण सखया, चोखा कुलित दिशे हृदया। तरी निवेदी महत्कार्या, जे हर विधाती आलोट। ऐसे रघुपतीचे वचन, ऐकोनी बोले विभीषण। मग स्तुती वादे रघुनंदन, पूजिता झाला आदरेसी। जय जयाजी रघुनंदना, कृपा सागरा पतित पावना। भक्त रक्षका दिनोद्धारणा, कृपा निधाना रघुपती। भक्त कैवारी रघुराया, तव दर्शने हरे सकळ माया। नामस्मरणे पापक्षया, जाया विलया रघुपती। तू तव एक वचनी एक बाण,
हा तव तुझा नेम रघुनंदन. ऐसे असता असत्यपण आले दिसून ये काळी, तरी तू आणि कृपे करून लंका राज्य दिदले दान. तेने झाले महाविघ्न ऐके कथन रघुराया, शतमुखी रावण पाही तो तव आमचा असे व्याही. तयाची कन्या स्नुषा होई भार्या, पाही निकुंभाची ती येते असे एक पुत्र. नाम तयाचे पुंडरीक तया ते देख, घेऊन या देख स्नुषा गेली पितया पै. लंकेचे आदित्य वर्तमान तियेने पितया ते केले श्रवण. मग तो सकळ सैन्य घेऊन आला चालून लंकेशी, माते समरी पराभवून लंका राज्य घेतले हिरून. पुंडरीका ते राज्य स्थापून गेला निघून मागुता, म्हणून या रघुनंदना शरण आलो तव चरणा. सांगून या वर्तमाना निवांत स्थाना बैसला, ऐकून विभीषणाचे उत्तर निवांत बैसला रघुवीर. आरक्त करुणी नेत्रे काय बोले ते समयी, म्हणे माझे या भक्ता लागून कोण छळिता दुर्जन. तया ते समूळी निर्दाळीन मी रघुनंदन सोये करता, मी भक्ता लागे अवतार युगायुगी घेतले साचार. ऐसे कोण असे पामर दे तिरस्कार माझे या भक्ता, तरी ऐक माझे या वचनाशी. आजी असे एकादशी माळून असे तो मुखाशी, राज्य तुझीशी पापिन हे तुके करून या कारण. द्वादशीचे अयोध्येशी पारण करीन साधने व्रत पूर्ण, तरीच रघुनंदन नाम माझे. ऐसे प्रतिज्ञा वचन श्रीरामाचे ऐकून जाण, बोलता झाला विभीषण अघटित वचन केवी घडे. दधी समुद्राचे बंदे बेटी, तया असुराचे स्थान जगजेटी. आदोग एकी जे ते गोष्टी सविस्तर सांगण, तेथून 5 कोटी योजने दूर असे तो दधी सागर. तेथील मध्य बोटाचा विस्तार लक्ष योजने लांबी रुंदी. ते वास्तव्य असुरा ते संख्या नशीची सैन्य ते निवटून तया दुष्टा ते केवी अयोध्ये घडे द्वादशी. ऐसे मनोमान साचे वाक्य आकर्णोनी अयोध्ये नायके. स्तब्ध घटिका मुहूर्त एक न सुचे अनिक उपाओ, म्हणे हे तो आलोट कार्य दिसे आमचे नेमोत्तर घडे कैसे. भक्त मनोरथ पुरता न दिसे रविवंशी दिसे दूषण. मी तव भक्ता कामक उपद्रुम, हे मिथ्यत्व तिशे परम. भक्त मनोभे राम हे नाम साचन दिशा अमुते. राजाधिराजे रघुनायक तो संकटी पडला देख, मग इतरांचा केवता लेख संकटार्थ विचारा. परी भक्ता लागी संकटी पडला असे रवी किरीटी. इतर जनाची राहटी होती कष्टी प्रपंची कष्टी होता फार. मग आठविती परमेश्वर तेवी संकटी पडता रघुवीर स्मरे. कुमार वायूचा देव भक्तपण वेगळं न दिसे, ते तव एकमय वर्तते ऐसे. जेवी परिमळ पुष्पी वैसे तैसे देव भक्त एक रूप. त्याही वरी सांबा आणि रघुनाथ वेगळेपण नाही उभयतांत. तोचे अंश वायुसुत साक्षात अवतार शिवाचा, म्हणून स्मरता रघुनाथ तत्काळ उभा ठेला हनुमंत. जोडून या दोन्ही हस्त विनवित रघुराया, म्हणे केवता संकटार्णव पार. मी तव सानिध्य असता वीर पडती आकाशा देऊ धीर. तेथे तो असुर कायसा ऐसा उभयतांचा संवाद होता. तेथे प्रगटला नारद अर्पुनी पूजा प्रकार सद्य. निजासनी बैसविला मग नारद म्हणून जी रघुराया केवी खिन्न दिसती हे चर्या. अवघा वृत्तांत रघुराया निवेदित ऋषी ते. नारद म्हणे जी श्रीरामा अचाट वेदले ती नेमा. तो दैत्य नावरे जी तुम्हा दुर्धर संग्राम ये काळी. परी मारुती ऐसा वीर जेटी हात व साह्य राखेल पाठी. तरी सैन्य करा सिद्ध उठाउटी घ्यावी भेटी दैत्याची. तरी 50 कोटी दूर ऐसे तया दैत्याचे नगर. केवी सव्य हात व प्रकार नकळे निर्धार राघवा. ऐसे ऐकता मुने वचन आवेशला वायुनंदन. सकळ सैन्य सिद्ध करून रघुनंदन उभा ठेला. मग काय करी अंजनी सुत रूप धरिले अति अद्भुत. आकाशी मुख पाद पाताळात देखता रघुनंदन हर्षला. मग पिंजारून रोमावळी वरी बैसविली सैन्य मंडळी. राम लक्ष्मण स्कंद मोवळी कक्षे तळी विभीषण. तव नारद म्हणे जी स्वामी समागमे येतसो आम्ही. पाहू संग्रामाची उर्मी दैत्यधामा अवलोकू. अवश्य म्हणे जानकी वीर तव काय करी वायू कुमार. दक्षिण चरण उचलून सत्वर दैत्य नगर आक्रमिले. एक चरण अयोध्ये अंत दुजा ठेविला दैत्य नगरात. मग बोले वायुसुत उतरा त्वरित पयाता. शतमुखाची हिची नगरी वेडा घाला जी सत्वरी. देखून या आश्चर्य करी मुनी सहित राघव. म्हणे निमिष्यन लोटता जाण 18 पद्मे वानर सैन्य. त्याही वरी अयोध्येचे वीरगण संस्था जानन सेची. हितुकिया सहित सत्वरी घेऊन आली कपी केसरी. म्हणून हर्षना माया अंबरी वेळिली नगरी दैत्याची. सर्वत्राचा एक चिकल्लोळ ऐकून या दैत्यपाळ. समाचार आणवित सकळ कळले ते वेळी तया ते. विभीषणाचे कैवारे धावणे केले शे रघुवीरे. म्हणून या आवेशे थोरे निघे बाहेर स्वसैन्यशी. आचाट बळी दैत्य राणा वर्षता झाला अभित बाणा. घाई जर्जर केली सकळ सेना. रघुनंदन देख से
मग मारुती स्कंदी रघुवीर वर्षत झाला बाणाचा पूर परी नाटोपे तो दैत्येश्वर वर्षे अपार बाणाते ऐसे युद्ध होता ते वेळी 3 प्रहर रात्र होऊ आली श्रीरामे चिंता अनळी वस्ती केली ते दवा म्हणे त्या दैत्याचे पराभवून विभीषणा ते राज्य देऊन नगडे अयोध्येशी गमन द्वादशी पूर्ण नगडे ते ऐसे विचारे मनात तटस्थ ठेला रघुनाथ हे देखून नारद हसत केवी हे मात घडू शके तरी परिसी जे चाप पाणी हा दैत्य शिव वरदायिनी कदा नाटोपे तुम्हाला गुणी व्रता कहाणी मनाची तरी या विषयीचा उपाय एक असे माया दिन हे जगत वसे तुम्ही तो सगुणत्व माया विषय आकार आपसे झाले ती तरी ते माया आली विन हा दैत्य नाटोपे कवना लागून या लागी जाण की ते प्रार्थना आणि रघुनंदन कंदनाने मागुती पाहे राम राणा ऐकून मुनीच्या वचना तव तो पुढे अंजनी सुता काय रघुनंदन बोलत म्हणे सखया संकट काळी आता सांभाळावे वेळी सीते ते आणून संकट टाळी करी नवाळी तुकी हे ऐकून स्वामी वचनार्था थोर आवेश आला हनुमंता म्हणे चिंता न करी जे रघुनाथा जानकी आता आणि तो मग पुढील चरण मागे केला तो अयोध्या माझी उभा ठेला अंतर मंदिरी प्रवेशला तव देखता झाला अपूर्व भूमिशाही जनक बाळा भोगी निद्रेचा सोहळा मारुती विचारी ते वेळा निद्रा भंगिती जगटे दोष मग पुचे गुंडाळून मंदिर उपटून घेतले समग्र मागुता दक्षिण चरण अवग्र रणभूमी देवीला से क्षण न लागता पै तेथे न लवता डोळे याचे पाती घेऊन आला जानकी ते मंदिरासहित रणभूमी मग म्हणजे रघुराया नमन माझे तुझे अपाया घेऊन आलो जनक नया आदि माया प्रणवरूपी ऐकून तयाचे उत्तर परम हर्षयुक्त रघुवीर मागे पाहित व समग्र मंदिर सीता चिरण भूमिशाही परम आश्चर्या ते पाहून म्हणे धन्य मावली अंजनी निधान जी प्रसवली ऐसे रत्न बळिया निधान मारुती मग अंतर्ग्रही परवेशून खुने जागृत करी सीते लागून येरी उठली दसपून तव रघुनंदन देखिला म्हणे दचकली जानकी बाळी म्हणे मी काय स्वप्न देखिले यावेळी श्रीराम गेले युद्ध मिळे हे तो नवळे अनुपम्य जाणून सीते जे हृदय बोलत झाला रघुनाथ म्हणे स्वप्न नव्हे हे सत्य मात होई जागृत शुभामने आम्हा ते दैत्य नाटोपे युद्धी म्हणून आणले ये संधी आता न लावी अवधी वधी दैत्य दमा निशी उरली किंचित पुढे जाणे आहे अयोध्येत द्वादशी साधन असे तेथ त्वरित उठे ये काळी ऐसे ऐकता वचनार्थ चरणावरी ठेविला माता म्हणे द्याजी बाण भाता धनुष्य लता समवेत थोर आवेशे ते काळी बाण भाता पृष्ठ मवळी धनुष्य घेऊन करकमळी दिदली आरोळी आता हसे ते साक्षात आदिशक्ती हाके त्रिभुवन आंदोलती दैत्य परमदच लाचिती म्हणे हे जी शक्ती प्रगटली परी धैर्य मेंढा वाहन दैत्याला चालून वर्षता झाला अमितवान जेणे त्रिभुवन कोंदले मग मनवजी श्रीरामा आगाध तुझा महिमा स्त्रिये लाविले संग्रामा आगाध महिमा देखिला मी तव दुर्धर वीर पाही स्त्रिये ते संग्राम केविलाही स्त्रीवरी शस्त्र धरिता पाही कवनलाही पुरुषार्था परी मी भीत नाही मरणाते अंतकाळी देखिले रघोत्तमा ते तेने सुखावलो अंतराते पुढे होणार ते सुखे होका कालचे असे हरिदिन आता उदेली द्वादशी साधने असे बोलून ते क्षणे अमितबाणी वर्षत येरीकडे त्रिभुवन जननी धनुष्य ते बाण लावून विद्ती झाली तक्षणी निर्वाण बाणे विंदित पाते लवता अर्धघटी बाण मारिले लक्ष कोटी परी ते दैतेंद्र महाहट्टी तितुके ही निवटी बाणाजळ हे देखून जनकत्तन या विचारून बाण घेतला लवला ह्या झापंडी पडली दैत्य डोळे या येऊन हृदया आदळत ऐक्यची बाणे केला पूर्ण काही न सुचेतया लागून जीवी वृक्ष पडे उन्मोळन टीवी असुर पडियेला धूड पडतांची मंदिनी वितुळली असुर वाहिनी जय जयकाराची उठली ध्वनी वानर सेने आनंद सेना विखुरली चौकडे नगर लुटविले वाटे विभीषण हर्ष कोंडे रामाकडे पाहत या परीने उठवली असुर निशी उरली घटकाचार मग युद्ध करून या स्थिर स्तवी रघुवीर जानकी ते मागुते हनुमंता ते बोलत सख्या विभीषणा राज्य स्थापित त्वरित अवश्य म्हणून वायुसूत पुचागरी बैसवीत सैन्याते दक्षिण चरण उचलून या लंके माझी ठेविला लवला ह्या मग म्हणे जे रघुराया उतरावे या लंकेशी राज्य द्यावे विभीषणा ते अयोध्ये चालावे त्वरित ऐशी ऐकताचे मात थोर हरुष रामचंद्रा मग लंके माझे वाद्य घोष होता झाला परम उल्हास राज्य स्थापन विभीषणास अयोध्याधीश आज्ञा मागे
मग विभीषणे दंडप्राय नमस्कार करून स्तविला रघुवर म्हणे भक्त पालना ब्रीद थोर साचार स्वामिया तरी साधन द्वादशी झाली पाहिजे लंकेशी सहपरिवारे स्वसैन्याशी विधियुक्त पैकी मग बोले श्री रघुवीर हातो येथे न घडे विचार वाट पाहतासे भरतवीर तया विन प्रकार न घडे हा धन्य तयाचे बंधुपण उभयंता ऐकत्व पूर्ण नाही तरी सापत न जाण घेते प्राण एकमेकांचे तैसा नवे श्री रघुवीर भक्त पाळन समरंग धीर शांत करून लंकेश्वर निघे सत्वर येते तोनी मागुता हनुमता ते स्तवुनी म्हणे तया ते सखयाने तोरे अयोध्ये ते परिवारा ते काळी ऐकता रघुवीर वचन आवेशला वायुनंदन मागुता उचलून चरण अयोध्ये माझी ठेवीला परिवारासहित ते वेळी सकळ सेना उतरली खाली सकळ वाहिनी आनंदिनी जय जयकारे गर्जिती तो पूर्वीच पाक सिद्ध होत स्नाने सारून या समस्त तवारून द्वय होता पात पात्रे विस्तारित समग्र समस्ता सहित सारुणी भोजने द्वादशी साधिले रघुनंदने ऐशे द्वादशीचे महिमान केले कथन श्रुती याते म्हणून तिथी माझी उत्तम द्वादशी पर्व सुतमोत्तम व्रत करिता हे निःसीम विजवी संग्राम तो पावे आणि प्राप्त होय राजलक्ष्मी अंती पावे मोक्षधामी हे अनुपम्य व्रत नेहमी प्रचित नामे असू द्या पदच्युत विभीषण तो पावला राजासन ऐसे व्रताचे महिमान व्रत पूर्ण द्वादशी व्रत करिता शतमुखाशी रामबाणे मुक्ती तयासी अंती गेला रासायुज्यतेसी पुनरावृत्तीसी नागवे व्रत करिता रघुनंदन रणे विजयी झाला पूर्ण मर्दुनिया शतमुखी रावण व्रत संपूर्ण साधिले म्हणून या श्रुते सज्जन हे व्रत करावे जाण जे आचरता येथ यश कल्याण मोक्ष भुवन प्राप्त होय ही कथा गोड ऐकली म्हणून या दृष्टांती योजिली श्रुती श्रवण की जे सकाळी बुद्धांजली प्रार्थितो कोणीही प्रकारे करून करावे भगवंत गुणवर्णन काळ सार्थकतेने करून येत घडून अपेसा मग केले कर्म वाया जाय हे तो न घडे कालत्रय म्हणून या तिलवलाय वर्णावे गुण हरीचे ऐसे हे द्वादशी महिमान केले अवघे कथन येथून 5 वर्ष संपूर्ण झाली पुढे अवधान असो द्या किंबयुक्तेन देवेशी न तिथे द्वादशीमा यस्य मासस्ययो देव द्वादशात प्रपूजयेत दुःख दारिद्र्य रोगानामास्पदम शोभी जायते न द्वारका नोज्जयिनी न काशी मथुरापीच हे व्रत जे करीत नेमेसी दुःख दारिद्र्य नव्हे त्यासी नको तीर्थयात्रेसी काशी उज्जैनी द्वारके पुस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ नाटकाधार पद्मपुराणे संमत मनोहर सूत विरचित 15 अध्याय गोढा।